रितिका खूप आळशी होती. तिला घरातील कामे करायला अजिबात आवडत नसायचे. तिचा दिवसातील बराच वेळ हा मैत्रिणीसोबत फिरायला जाण्यात, गप्पा मारण्यात जात असे. तिने तिच्या दोन्ही मुलांना लहान वयातच बाहेर शिक्षणासाठी पाठवलेलं होतं. पण हे रितिकाचा नवरा चैतन्यला आवडलेले नव्हते. त्याची इच्छा होती की मुलांनी आपल्यासोबत राहावं, जेणेकरून त्यांच्यासोबत एक प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण होईल. आपण त्याच्यावर चांगले संस्कार करू. पण रितिकाला हे मान्य नव्हतं. तिचाच हट्ट होता. त्यामुळे चैतन्यचा सुद्धा नाईलाज झाला आणि मुले हॉस्टेलला शिकायला गेली. चैतन्य चांगल्या पदावर सरकारी अधिकारी होता आणि रितिकाचे चांगले शिक्षण होऊन देखील तिने मात्र पुढे जॉब किंवा करिअर करण्यासाठी किंवा मग जॉब करण्यासाठी कोणतीही तस्दी घेतली नव्हती. खरं तर तिला आयुष्यामध्ये काहीच काम, जॉब करायचा नव्हता आणि त्यात चैतन्याला चांगल्या पगाराची नोकरी होती. तर स्वतःला काम करायला कशाला हवं आणि मस्तपैकी नवऱ्याच्या पगारावर आरामात राहायचं असं रितिकाचं मत होतं. असा विचार रितिका करायची. म्हणूनच तिने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला होता. रितिकाला घरातील कामातही काहीही रस नव्हता. ती घरात जेवणही अगदी कमीच वेळा बनवायची. बहुतेक वेळा बाहेरचे जेवण मागवायची आणि इतर घरकाम करण्यासाठी मावशी होत्याच, शिवाय मुले जवळ देखील नव्हती. त्यामुळे त्यांचेही काही करायला लागायचे नाही. चैतन्य एके दिवशी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेला असतो आणि सर्व काम संपवून जेव्हा तो घरी येत असतो, तेव्हा त्याची भेट त्याच्या कॉलेजमधल्या मित्रासोबत होते. अचानकपणे खूप वर्षांनी ते एकमेकांना भेटतात. सुरुवातीला चैतन्यला सागर ओळखतच नाही, कारण तो थोडासा जाड व सावळा झालेला असतो. पण पुढच्या क्षणात दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन जुन्या आठवणी एकमेकांसोबत शेअर करतात. चैतन्य बोलतो, "अरे सागर, तू तर पूर्ण बदलला आहेस. ओळखलाच नाहीस. काय करतोस सध्या आणि कोठे आहेस?" सागर बोलतो, "माझं याच शहरात व्यवसाय आहे आणि व्यवसाय निमित्ताने सतत बाहेर जावं लागतं. शिवाय बाहेरचं खाणं पिणं होतं, त्यामुळेच इतका बदल झाला आहे. पण मस्त छान चालू आहे. तू बोल, तुझं काय चालू आहे?" "तुला तर माहितीच आहे, कॉलेजमध्ये असल्यापासून स्पर्धा परीक्षाची तयारी करत होतो. मला सरकारी नोकरी लागावी अशी आईची इच्छा होती. त्यासाठी माझ्याबरोबरच तिने खूप कष्ट देखील घेतले आहेत. खूप काही सहन केलं आहे आणि आत्ताच तिच्याच आशीर्वादाने, माझ्या मेहनतीने मला सरकारी नोकरी मिळाली आहे आणि सर्वांची स्वप्नपूर्ती झाली." दोघेही मित्र बराच वेळ गप्पा मारत बसले होते. सागरला एका कस्टमरकडे जायचं होतं, त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला व फोन नंबर घेतला. चैतन्य घरी जाण्यासाठी गाडीत बसला आणि सागरच्या विचारामध्ये हरवून गेला. सागर कसा काय व्यवसाय करू लागला? कॉलेजमध्ये असताना तर त्याला 10 ते 5 ची नोकरी करायची होती. मग आज एक यशस्वी व्यावसायिक कसा काय झाला? मला तर आधीपासूनच सरकारी अधिकारी व्हायचं होतं. त्यामुळेच तर मी सतत अभ्यास करत असायचो आणि जेव्हा सागर मला नेहमी टोमणे मारायचा, "किती पुस्तकी वाचत बसतोस? आयुष्यात इतरही गोष्टी आहेत, त्यांनाही पहा की." पण माझं स्वप्न आहे की मी उच्च अधिकारी व्हावं, गाडी असावी, बंगला असावा. यासाठी माझी आई तिच्या दागिने विकून माझं शिक्षण चालू ठेवत आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण सागरला पाहून आश्चर्य वाटतं. सागर तर मध्यम कुटुंबातून होता, तरी तो इतका मोठा कसा झाला? स्वतःचा इतका मोठा व्यवसाय कसा झाला? अशा विचारात तो घरी पोचला. तेव्हा नोकर प्रकाशने गाडीचे दार उघडले. तेव्हा चैतन्य विचारतो की रितिका कुठे आहे? प्रकाश बोलतो, "मॅडम तर त्यांच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेल्या आहेत." "म्हणजे आज पण मी घरी आल्यावरही रितिका घरात नाही." "तेच, हे आता रोजचं झालं आहे. किती मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायचं, थोडा वेळ तरी घराला द्यायला हवा. हे कधी कळणार आहे तिला, कुणास ठाऊक." इतक्यात चैतन्याच्या आईचा फोन आला. "बाळा, कोठेपर्यंत पोचला आहात तुम्ही?" "आई, काय बोलतेस तू?" "अरे बाळा, माझी तब्येत ठीक नाहीये, म्हणून मी सकाळी फोन केला होता." रितिकाने फोन उचलला. "तिने तुला सांगितलं नाही का?" "आणि म्हणून मला वाटलं की तुम्ही इकडे यायला निघाला आहात." "तुम्ही येत आहात का?" "आई, तुझी तब्येत ठीक नाहीये हे मला आत्ताच कळतंय, पण तू काळजी करू नकोस.
मी लवकरच तिकडे येईन, असं बोलत चैतन्यने फोन ठेवला. आता मात्र रितिकाच्या वागण्याचा त्याला राग अनावर झाला होता. आई आजारी आहे हे तिने मला कळवलं देखील नाही आणि आई आजारी आहे तर रितिकाने तिच्या आजूबाजूला राहायला हवं होतं, पण ही तर मैत्रिणीसोबत मजा करण्यात व्यस्त आहे. पुढच्या क्षणी चैतन्यने गाडी ड्रायव्हरला काढायला सांगितली आणि तो आईकडे जाण्यास निघाला. त्याच्या मनात रितिकाविषयी संताप होता की तिला आईच्या आजारपणाची काहीच फिकीर नाही. काही वेळाने चैतन्य आईकडे पोचला. त्याला पाहून आईलाही आनंद झाला. शेजारच्या काकूने सांगितलं, तुझ्या आईला जास्त ताप आला होता. आम्ही तर घाबरलोच होतो, म्हणून तुला कळवलं. आणि रितिकाला का घेऊन आला नाहीस? हो, कारण ती दुसऱ्या कामात व्यस्त आहे. पण जर ती फ्री असती तर नक्कीच आली असती. चैतन्यला माहीत होतं की गावच्या वातावरणात आईसोबत राहणं रितिकाला मुळीच पसंत नाही. आईलाही तिच्या या सवयीबद्दल माहिती होतं, म्हणून त्या देखील फार काही बोलत नाहीत, काही विचारत नाहीत. चैतन्य 2 दिवस तेथे राहणार होता. त्याने लगेच आईला पुन्हा दवाखान्यातून दाखवून आणलं, तिची काळजी घेतली, औषधे वगैरे आणून दिली आणि आईला स्वतःची काळजी घेण्यास सांगून 2 दिवसांनी चैतन्य घरी परत आला. तेव्हा देखील रितिकाने आईच्या आजाराबद्दल फारशी काही चौकशी केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नुकताच ऑफिसला पोहोचला होता. तेवढ्यात रितिकाचा फोन आला. आज घरात भिशीची पार्टी आहे. तेव्हा प्रकाशसुद्धा आलेला नाही, तर तू ऑफिसमधल्या एखाद्या माणसाला थोड्या वेळासाठी पाठवून दे. हे ऐकून चैतन्यला खूप राग आला. तो वैतागला, पण काही विचार करून तो शांतपणे म्हणाला, ठीक आहे, पाठवतो. संध्याकाळी तो घरी पोहोचला तर रितिका बेडवर पडून फोन बघत होती. चैतन्याला चहा हवा होता. चैतन्याला पाहून ती म्हणाली, आज मी खूप थकले आहे, खूप कंटाळा आला आहे. आता उठण्याची, काही करण्याची इच्छाच नाही. पण भिशी पार्टी तर फार छानच झाली. गेम खेळताना मी पुन्हा हरले, त्यामुळे थोडं वाईट वाटलं. आणि आज रात्रीचं जेवण आपल्याला बाहेरच करावं लागेल. रितिकाचं बोलणं ऐकून चैतन्याची चहा पिण्याची इच्छासुद्धा संपली. तो फ्रेश होऊन हॉलमध्ये गेला आणि विचार करू लागला. रितिकाचा वेळ तर बाहेर फिरण्यात किंवा मैत्रिणीसोबत गेम खेळण्यात जातो. घरकामात तर तिचे मन देखील लागतच नाही आणि त्यामुळे तर ती इतकी जाड आणि होत चालली आहे. योगा व्यायाम देखील करत नाही. आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायला हवा तिने. कसं काय हे सुचत नाही तिला. स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी नाही. आणि जेव्हा मी तिला सल्ला देतो की जर घरकामात मन लागत नसेल तर करू नकोस, पण बाहेर असंच फिरण्यापेक्षा किंवा मैत्रिणीसोबत गेम खेळण्यापेक्षा काहीतरी काम कर, स्वतःला वेळ दे, स्वतःच्या वाढत चाललेल्या शरीराकडे बघ, तर ती लगेच चिडते. तिला का कळत नाही काही चांगलं सांगितलेलं? काही वेळातच रितिका तयार होऊन आली. चला एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मग इच्छा नसतानाही चैतन्यला तिच्यासोबत जावं लागलं. जेव्हा सकाळी चैतन्य ऑफिसला निघाला तेव्हा रितिका म्हणाली, मला तुमचं कार्ड द्या, मला थोडी खरेदी करायची आहे. अगं, 2 दिवसापूर्वीच तर इतकं सामान आणलं आहेस, आज पुन्हा कोणती गरज लागली आहे? आणि हे लक्षात ठेव, आपली दोन्ही मुलं बाहेर शिकत आहेत, त्यांचाही खर्च आहे. असाच जर खर्च करत राहशील तर पगारातून निभावणं कठीण आहे. वर कमाई देखील कमी झाली आहे. हे ऐकताच रितिकाच्या कपाळावर आठा पडल्या. आजकालचा जमाना खराब आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागतं. जर कुठे चौकशी झाली तर सगळी इज्जत धुळीला मिळेल. चैतन्य पुन्हा म्हणाला. हे ऐकताच रितिकाचा चेहरा पडला. ती नाराज झाली आणि बोलू लागली, फक्त कार्ड मागितलं तर 10 गोष्टी ऐकून दाखवताय आहे. मला काही स्वातंत्र्य नाहीच का? शेवटी नाईलाजाने चैतन्यने आपले कार्ड रितिकाला दिले आणि तो ऑफिसला जाण्यासाठी निघाला. ऑफिसमध्येही तो आपल्याच विचारात हरवलेला होता. अचानक त्याला आपला मित्र सागरची आठवण झाली आणि मग लगेचच सागरला फोन केला. येणाऱ्या रविवारच्या दिवशी सुट्टी होती. सागरने दोघांना देखील जेवणासाठी आमंत्रित केलं. चैतन्यने होकार कळवला आणि रविवारी चैतन्य आणि रितिका गाडीतून सागरच्या घराकडे निघाले. एक खूप मोठा, प्रशस्त असा सागरचा बंगला होता. लॉनमध्ये सागर त्याची वाट पाहत होता. त्याने मित्राला मिठी मारली आणि वहिनीला नमस्ते केलं.
त्यांना हॉलमध्ये तो घेऊन गेला तेव्हा चैतन्याने पाहिलं की हॉल विदेशी आणि महागड्या वस्तूंनी सजलेला होता. सगळे सोफ्यावर बसले. नोकर पाणी घेऊन आला. रितिकाने इकडे तिकडे नजर फिरवली. वहिनी कोठे दिसत नाहीत? हो, ती येईलच. इतक्यात मध्यम बांध्याची सावळ्या रंगाची स्मिता व्यवस्थित नेसलेली साडीमध्ये शांत आणि शालीन दिसत होती. तिने नमस्कार केला आणि बसली. त्या क्षणी तिला पाहून चैतन्याला वाटलं की ह्यांना कुठेतरी पाहिलं आहे, पण त्याला काही आठवलं नाही. तो विचार करत होता, तर रितिका हिच्यापेक्षा सुंदर आहे, पण जाडीमुळे ती कशी दिसत आहे? तेवढ्यात 2 मुलांच्या नमस्तेने तो विचारातून बाहेर आला. दोघी मुले आईजवळ येऊन बसली. चैतन्याने पाहिलं की मुले ही आईवडिलांचे प्रतिरूप होती. त्यांनी लगेच खेळायला जायची परवानगी मागितली. तेव्हा स्मिता म्हणाली, खेळा, पण जेवायच्या वेळी परत या. मग ती रितिकाकडे वळून म्हणाली, तुम्ही मुलांना का नाही आणलं? तेव्हा रितिका अभिमानाने सांगू लागली की आमची मुले हॉस्टेलमध्ये आहेत ना, तेथेच शिकतात. घरी नीट अभ्यास होत नाही ना त्यांचा. त्या क्षणी स्मिता बोलली की मी तर मुलांशिवाय राहूच शकत नाही. इकडे चैतन्य व सागर त्यांच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमले. त्यांच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये ते हरवून गेले. जणू अनेक वर्ष ते मागे गेले होते. दोघेही मित्र गप्पा मारण्यात व्यस्त होते. तेवढ्यात फोनची घंटा वाजली. सागरने काही वेळ बोलून पत्नीकडे वळून म्हणाला, बाहेरून काही लोक आले आहेत. ते व्यवसायाच्या कामासाठी बोलू इच्छितात. तुला कधी वेळ आहे ते सांग. महत्त्वाची मीटिंग आहे. आपल्या दोघांना देखील जावं लागेल. लगेच स्मिताने घड्याळाकडे बघत म्हणाली, संध्याकाळी मीटिंग ठेवा, मी तिकडे पोहोचेन. मग आपण बोलू. दिसायला साधी, सरळ आणि घरगुती वाटणारी, साधी राहणीमान असणारी स्मिता काय मीटिंगमध्ये बोलू शकते? ती व्यावसायिक विषय काय चर्चा करू शकते? हे कुतूहलाने चैतन्य तिच्याकडे पाहत होता. तेव्हा सागर बोलतो, स्मिता खूपच हुशार आणि मेहनती आहे. तिच्याच असामान्य कौशल्य आणि मेहनतीमुळे आम्ही एका छोट्या दुकानापासून आज या व्यवसायाचे मालक झाले आहोत. आमचा व्यवसाय मोठा झाला आहे. त्यामुळे तिला इतर कोणत्याही गोष्टी करण्यास वेळच मिळत नाही. ती नेहमी कामामध्ये बिझी असते. स्मिता म्हणाली, चला जेवण तयार आहे. सर्वजण जेवणाच्या खोलीत गेले आणि स्मिताने मुलांनाही बोलावले. जेवणाच्या टेबलावर काही भारतीय पदार्थ होते तर काही विदेशी पदार्थ होते. ते पाहून रितिका म्हणाली, पण तुम्हाला तर घरकाम करायला वेळच मिळत नसेल, कारण तुम्ही तर तुमच्या व्यवसायात इतक्या व्यस्त असता. तेव्हा सागरने आपल्या पत्नीकडे कौतुकाने पाहत म्हणाला, हीच तर तिची खासियत आहे. ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करते आणि ज्या दिवशी ती स्वयंपाकघरात जात नाही तेव्हा माझं आणि मुलाचं पोटच काही भरत नाही. मुले जेवण संपवून त्यांच्या खोलीत गेली. सर्वांचं जेवण होऊन सर्वजण जेवण करून हॉलमध्ये बसले. सर्वांच्या हसण्याचा आणि गप्पा मारण्याचा आवाज येत होता. संपूर्ण वातावरण खूप आनंदमय वाटत होते. चैतन्यला मात्र कधीकधी त्यांचे घर खूप रिकामे वाटायचे. त्याची तर हीच इच्छा होती की मुले घरीच शिकावीत, पण त्यामुळे रितिकाच्या स्वातंत्र्यावर बंधने येईल. शिवाय ज्या प्रकारचे जीवन ती वागत होती त्या वातावरणात मुले अभ्यास करू शकत नव्हती. म्हणूनच त्यांना बाहेर पाठवलं गेलं होतं. मुले जेव्हा सुट्टीत घरी येतात तेव्हा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत असतो. सर्वजण जेवण करून बाहेर बसून गप्पा मारत होते. सागर चैतन्याला विचारतो, आई कशा आहेत? तेव्हा चैतन्य उदास स्वरात म्हणाला, माझी तर इच्छा आहे की आईने आमच्यासोबत राहावं, पण तिला तर गावीच राहायला आवडतं आणि आता तिची नेहमी तब्येतही ठीक नसते, तर काळजीही वाटते आणि तिकडे यायला ती तयार देखील नाही. बराच वेळ गप्पा झाल्यानंतर चैतन्य व रितिका हे सागर आणि स्मिताचा निरोप घेऊन घरी जाण्यास निघतात. त्या रात्री चैतन्य पुन्हा विचार करू लागतो की सागरच्या बायकोला कुठेतरी पाहिलं आहे, पण कोठे हे काही त्याच्या पटकन लक्षात येत नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर त्याच्या अचानक लक्षात येतं की स्मिताला त्यांनी कुठे पाहिलं होतं आणि कधी पाहिलं होतं. बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा त्याने त्याचा अभ्यास पूर्ण करून त्याला हवी असणारी नोकरी मिळवली होती आणि त्यानंतरच एक मनात वेगळाच आत्मविश्वास व रुबाब आला होता. आईने लग्नासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली होती. लग्नासाठी विविध
स्थळ देखील येत होती, पण चैतन्याच्या डोक्यात आणि मनात एक भावी पत्नीबद्दल काही स्वप्न होती. त्याला आयुष्याची जोडीदार अशी हवी होती, जी नेहमी अपडेट असेल, स्वतःला नेहमी जगाबरोबर अग्रेसर ठेवेल. म्हणजेच आधुनिक काळात नेहमी ॲक्टिव्ह राहणारी मुलगी पत्नी म्हणून हवी होती, जिच्यासोबत त्याचीही आयुष्याची गाडी सुरळीत चालू राहील. त्याच दरम्यान आईने स्मिताचा एक फोटो दाखवला आणि एके दिवशी तो तिला पाहण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तेव्हा अगदीच साध्या साडीत सडपातळ बांधा असलेली व सावळ्या रंगाची स्मिता नमस्कार करत समोर आली होती. तेव्हा चैतन्याच्या मनात आलं की जर या अशा साध्या मुलीशी लग्न केलं तर आयुष्यात काहीच चमक किंवा नवीनपणा राहणार नाही. हिच्याकडून पाहून तर वाटतं की ही कधी साधी व आधुनिक व कधीच साधी आधुनिक काळापासून किती मागे आहे. मग तेव्हा चैतन्याने सांगितलं होतं की मी आईशी चर्चा करून कळवतो, असं सांगून ते घरी आले. या गोष्टीला काही दिवस झाले, पण त्यानंतर त्यांनी काहीच निरोप किंवा उत्तर दिलं नाही. तर त्यांनी दुसरं स्थळ पाहण्यास सुरुवात केली, कारण चैतन्याला तर स्मिता तेव्हाच अजिबात आवडलेली नव्हती. काही दिवसांनी चैतन्याच्या बहिणीची मैत्रीण जेव्हा ती आधुनिक मॉडर्न पोशाखामध्ये त्याच्यासमोर आली, तेव्हा तिचं सौंदर्य पाहून चैतन घाया झाला आणि चैतन्याच्या मनाला रितिका भावली. त्याने विचार केला की हीच मुलगी माझ्यासाठी योग्य आहे, मला हिच्यासोबतच लग्न करायला हवं. स्मितासारखी साधी सरळ मुलगी आणि ही सुंदर आधुनिक मुलगी, दोघींच्यामध्ये तुलना होऊच शकत नाही. आणि मग कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता चैतन्याने त्याच दिवशी आईला आपला निर्णय सांगितला आणि रीतसर बोलणी वगैरे होऊन काही महिन्यातच रितिका त्याची जीवनसाथी बनली. पण लग्नानंतर चैतन्याच्या लक्षात आलं की रितिका किती आळशी बेफिकीर आहे. तिने कधीच कोणत्याच जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. आता त्याला जाणीव होत आहे की प्रत्यक्षात स्मिताची गती वेगवान आहे, रितिका मात्र मागे पडलेली आहे आणि एकसुरी निघाली, जिच्यात ना काही करण्याची उमेद आहे ना आवड आहे. आज त्याला एक गोष्ट समजली होती की जोडीदाराची निवड करत असताना त्याच्या बाह्यरूपावरून होत नाही, तर त्याच्या कौशल्य आणि कलागुणांवर करावी. बाह्यरूप माणसाला काही क्षणासाठी भुरळ घालतं, पण अंतर्मनातील रूप, वागणं, सवयी ह्या कायम मनावर कोरल्या जातात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.